नमस्कार. निरूपाची बर्थडे पार्टी असते. त्यावेळेला मात्र मीराने खूपच गोंधळ घातलेला असतो. मीरा शांतपणे सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण पंकज आणि देविका मात्र मीरा आणि सत्यजितला धक्काबुक्की करत असतात. ते बघून मात्र सुधाकरला खूपच वाईट वाटत असतं. सुधाकरराव मोठ्याने बोलतात, आता सगळं संपलं. मीरा, तू जर का हे सत्य शोधून काढण्याचा प्रयत्नच केला नसतास तर कदाचित ही वेळच आली नसती. मीरा, तू असं का वागलीस? असं वागण्याची तुला काय गरज होती? तेव्हा मीरा बोलते, बाबा बाबा मला खरंच या गोष्टीची जाणीवच नाहीये. बाबा, मला खरंच असं वाटत होतं की फक्त आणि फक्त यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. बाबा, आजपर्यंत सासूबाईंनी यांचा तिरस्कार केला, यांना नाही नाही ते बोललं आणि यांनी मात्र शांतपणे ऐकलं. पण आता मात्र बस झालं. बाबा, किती दिवस सगळ्या गोष्टी सहन करायच्या, तुम्हीच सांगा ना. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा, पण आता मी काय करू? माझा मुलगा सत्यजित सुद्धा माझ्याशी बोलतच नाहीये. त्याने तर माझ्याकडे पाठ फिरवलीये. मला तर काय करावं तेच कळत नाहीये. सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला निरूपा बोलते, मीरा गप्प बस. सत्यजित माझाच मुलगा आहे, हे मी आज सगळ्यांना सांगते. आणि पंकज, तू जर का सत्याच्या बाबतीत काहीही वाईट साईड बोललास ना तर तुझं थोबाड फोडेल. तुझी हिंमत कशी रे होते त्याच्या बाबतीत असं काहीतरी बोलायची? तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा मम्मा प्लीज शांत हो. मम्मा, तुला कळत नाहीये का तू काय करतेस ते? मम्मा, तूच विचार कर, तुझ्या अशा वागण्याने काय होतंय ते. मम्मा, तूच जर का असं वागत राहिलीस ना तर नक्कीच सगळ्या गोष्टी विचित्र होऊन जातील. मम्मा प्लीज समजून घे ना. तेव्हा लगेच निरूपा बोलते, गप्प बस. पंकज, अरे कधी तू मला जे प्रेम दिलं नाहीस ना ते प्रेम मला सत्याने दिलं. खरं सांगू का पंकज, खरं तर तुझंच चुकलंय. पंकज, कायम तू माझ्या विरोधातच बोलत आलायस, पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा वाटत नाही. सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, पंकज, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला सुद्धा इथे नाही राहायचं. ज्या घरात माझ्या नवऱ्याला मानच नाही, ज्या घरात माझ्या नवऱ्याचा सतत अपमान होतो, त्या घरात राहण्यापेक्षा मी रस्त्यावर राहणं पसंत करीन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. तेव्हा रवी बोलतो, मला काही फरक पडत नाही, सत्या दादा माझा सक्का भाऊ आहे की सावत्र. तेव्हा मात्र निरूपा बोलते, कोण बोललं तुम्हाला की सत्या तुमचा सावत्र भाऊ आहे म्हणून? सत्या तुमचा सख्खाच मुलगा आहे, ही गोष्ट तुम्ही मनात कायम स्थिर ठेवायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पंकज, यापुढे सत्याबद्दल असं काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला पंकज बोलतो, मम्मा अगं असं काय करतेस? मी तर जे चांगलं आहे तेच बोलतोय ना. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, गप्प बस. जेवढा या घरावरती तुझा अधिकार आहे ना पंकज, तेवढाच अधिकार सत्याचा सुद्धा आहे. आणि ही गोष्ट जर का तू कायम लक्षात नाही ना ठेवलीस तर बघ पंकज, तुझी अवस्था कशी करेन ती. तेव्हा मात्र चांगलीच सत्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सत्या बोलतो, बस बस कर निरूपा, बस कर. अगं कशाला उगा स्वतःच्या मुलावरती चिडतेस? आणि तसंही माझ्यासाठी तू स्वतःच्या मुलीवर चिडायची गरज नाही. तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, असं काही नाहीये सत्या, असा विचारच का करतोस तू? सत्या, एक गोष्ट लक्षात ठेव,
माझ्यासाठी तू सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. सत्या, तू माझाच मुलगा आहेस. आता तुला हे मान्य करायचं असेल तर कर, नाहीतर जाऊ देत. मी तुला अजिबात अडवणार नाही. पण सत्या, मी तुला एकच गोष्ट सांगेन, माझ्यावरती प्लीज विश्वास ठेव. मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा मात्र सत्या बोलतो, विश्वास? कसा ठेवू विश्वास? तूच सांग ना. मला तर खूप भीती वाटायला लागले. असं वाटायला लागलंय सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र मीरा बोलते, सासूबाई, आता सगळं सत्य सर्वांसमोर आलंय. तेव्हा मात्र पंकज सत्याला जोरात ढकलून देतो. त्यावेळेला सत्या तोंडावर पडलेला असतो. त्यावेळेला मीरा पंकजचं सटासट थोबाड फोडत बोलते, पंकज, माझ्या नवऱ्याला हात लावायची हिंमतच कशी काय झाली? तेव्हा मात्र पंकज मोठ्याने बोलतो, मीरा, आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं. मुळात तुमचा या घरावरती हक्कच नाहीये. तेव्हा लगेच मीरा बोलते, जाणारच आहोत आम्ही, इथे राहायचं नाहीये आम्हाला. त्यावेळेला निरूपा बोलते, सत्यजित इथून कुठेही जाणार नाही आणि सत्यजित याच घरात राहणार. हा माझा निर्णय आहे. आणि कुणाला जर का माझा निर्णय हा पटतच नसेल तर त्यांनी स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून चालतं पडायचं. थोबाड सुद्धा दाखवायचं नाही. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला निरूपा मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषय नाही वाढवायचा. या विषयावर मला काही एक बोलायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव पंकज, यापुढे सत्याशी असं वागायचं नाही हा. तेव्हा लगेच पंकज बोलतो, काय चाललंय मम्मा? अगं तुला या सत्याचा पुळका यायला लागला? मम्मा अगं जरा विचार कर. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला सत्याचा पुळका नाही येत आहे. तो माझा मुलगा आहे आणि त्याच्या बाजूने बोलणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्याच्या बाजूने बोलणारच. तुला जरी हे खोटं वाटत असेल तरी पंकज, एक गोष्ट लक्षात ठेव, सत्यजित माझा मुलगा आहे आणि तो माझा मुलगा राहणारच. तेव्हा मात्र निरूपाचं बोलणं ऐकून सत्याला खूप राग आलेला असतो. सत्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच निरूपा मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. मला हा विषयच वाढवायचा नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. आणि जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल. आणि ती सत्याचा हात धरत म्हणते, सत्या, हे घर मी तुझ्या नावावरती करते. तुला हे घर सोडून जायची गरजच नाही. माझ्यावरती विश्वास ठेव सत्या. तेव्हा मात्र मीरा बोलते, सासूबाई नको. त्यावेळेला देविका म्हणते, हे काय चाललंय तुमचं आई? तुम्ही असं नाही वागू शकत. तुम्ही आमच्यासोबत गद्दारी करताय. तुमची खरी मुलं जिवंत असताना तुम्ही या रस्त्यावरच्या उचलून आणलेल्या मुलावरती स्वतःची प्रॉपर्टी करताय. अहो जरा तरी विचार करा. बघितलंस पंकज, तुझीच मम्मा कशी वागते ती तुझ्याशी. तेव्हा लगेच निरूपा बोलते, उगाच काही बाई माझ्या मुलाच्या मनात भरवून देऊ नकोस. देविका, स्वतःला शांत कर आणि शांतच राहा. यापुढे असा काही एक विचार करू नकोस. तेव्हा मात्र देविका बोलते, मी शांतच आहे, पण आता मात्र मी शांत नाही राहणार. आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकलीये. हे बघा आई, मी तुम्हाला सहजासहजी हे घर या सत्याच्या नावावरती करून देणार नाही. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, हे घर माझ्या नावावरती आहे आणि मी कोणाच्या नावावरती करायचं आणि कोणाच्या नाही हे मी बघेन. तू सांगायची गरज नाही आणि तू आत्ताच्या आत्ता गप्प बस. तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते, सासूबाई त्याची काही एक गरज नाही. सासूबाई प्लीज स्वतःला शांत करा. आणि खरं सांगू सासूबाई, हा विषय सोडून द्या. आम्ही इथून निघून गेलो तर तुम्ही सर्वजण सुखी तरी राहाल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, अगं तू जर का माझ्या काळजाच्या तुकड्याला घेऊन निघालीस तर मी सुखी कशी राहीन. त्यावेळेला लगेच निरूपा
असं बोलता सत्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि सत्या बोलतो, काय काळजाचा तुकडा? निरूपा, हे शब्द जर का तू माझ्यासाठी आधी काढले असतेस ना तर मला खूप बरं वाटलं असतं. पण निरूपा, आता मात्र माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेमच राहिलं नाही. निरूपा, मुळात तुला असं वागून काय मिळालं देव जाणे. पण एक गोष्ट मात्र कळून चुकली निरूपा, मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल. तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते, मीरा, मी सांगतेय ना, स्वतःला शांत कर मीरा. असा विचार सुद्धा करू नकोस. यापुढे या घरात तुम्हाला कोणीही कधीही काहीच बोलणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच मीरा बोलते, खरंच मी तुमच्यावरती विश्वास ठेवू? तुम्हीच विचार करा. खरं सांगायचं तर मला आता या विषयाचा खूप राग येतोय. मला तुमचं वागणंच कळत नाहीये. आणि प्लीज या सर्व गोष्टी थांबवा. कशावरून तुम्ही पलटणार नाही? हा पंकज आणि देविका तुमचे कान भरणार नाहीत. आम्हाला तुमची ही प्रॉपर्टी नको, तर या घरात प्रेम पाहिजे. या घरात आम्हाला माया पाहिजे. या घरातले एक आम्ही सुद्धा भाग आहोत असं आम्हाला वाटलं पाहिजे. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा, अगं माझ्यावरती विश्वास ठेव. सगळं काही ठीकच होईल. कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही. आता मात्र सगळं काही नीटच होणार. त्यावेळेला लगेच देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला देविका बोलते, अजिबात नाही. आता मात्र मला हा विषयच वाढवायचा नाहीये. मी शेवटचं सांगते, मी ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावरती करू देणार नाही. आणि मला मात्र आता हा विषयच वाढवायचा नाही. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच निरूपा मोठ्याने बोलते, पुरे आता या विषयावर वाद नकोय. आणि मी ठरवलंय ना की आता हे सगळं संपलं म्हणून. आता सोडून दे हा विषय. तेव्हा मात्र लगेच देविका बोलते, आता संपलं सर्व असं तुम्हाला वाटतंय, पण मला नाही वाटत. मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि या विषयावरती वाद नाही घालायचा. त्यावेळेला देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच पंकज देविकाला बोलतो, खरं सांगू, संपलंय सर्व. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला निरूपा देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते, बस झालं आता जर का हे थांबवलं तर बरं होईल. आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा, खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतंय. निरूपा, खरंच मला समाधान वाटतंय. त्यावेळेला लगेच निरूपा मोठ्याने बोलते, आता सगळ्या गोष्टीचा विचारच करायचा झाला तर मी सत्याचाच विचार करेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर निरूपाचा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.